समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज गुड पारनेर, मॉर्निंग. आवाज येते तालुका का सगळ्यांना? पारनेर, जिल्हा अहमदनगर. दीपावली हो. निमित्त आयोजित राज्यस्तरीय खुली आवाज ऑनलाईन येतोय का? वाचन स्पर्धा हो, 2020. आयोजक मराठी विभाग व ग्रंथालय येतोय विभाग. येतोय. बोला. हो. येतोय मॅडम. आवाज येते का? हो. ओके. आता कम्प्युटर नेटवर्किंगचं लेक्चर राहणार आहे. लास्ट लेक्चरला आपला तिसरा चॅप्टर कव्हर झालेला आहे. आता 4th नंबरचा चॅप्टर आपण ह्या लेक्चरला पाहणार आहोत. त्याचं इंट्रोडक्शन. चॅप्टर नेम आहे फिजिकल लेअर. जो आपण सेकंड चॅप्टर मध्ये OSI रेफरन्स मॉडेल पाहिलं होतं. OSI रेफरन्स मॉडेल मध्ये फिजिकल लेअर, डेटा लिंक लेअर हे वेगवेगळे लेअरचे फंक्शन्स पाहिलं होतं, कोणत्या वेनी होतंय. आता आपला सेपरेट चॅप्टर त्यापैकी जो लेअर आहे फिजिकल लेअर, त्याचं वर्किंग कसं होतंय, कोणत्या वेनी जातंय. आता इथून पुढचे जे चॅप्टर आहे 4 नंबरचा आहे तो फिजिकल लेअर आहे. 5th तुमचा डेटा लिंक लेअर वरती आहे. लास्ट तुमचा जो 6 आहे तो मीडियम ऍक्सेस सब लेअर म्हणून आहे. आणि उरलेले जे लेअर आहे तुमचे नेटवर्क लेअर, ट्रान्सपोर्ट लेअर, हे चॅप्टर तुम्हाला सेकंड सेमिस्टरला आहे. म्हणजे OSI मॉडेल जर कळलं असेल तर पुढचं सगळं त्याच्यावरती वर्किंग आहे. तर आपला चॅप्टर आता फिजिकल लेअर. तर फिजिकल लेअर काय आहे, तर आपण याच्यामध्ये काय करत होतो, आलेला डेटा अॅनालॉगचं डिजिटल मध्ये करत होतो, डिजिटलचं अॅनालॉग मध्ये करत होतो. म्हणजे दोन साईड होत्या, एक सेंडर आणि एक रिसिव्हर, असे दोन पाहिले होते आपण. त्याच्यात कोणते कोणते पॉईंट पाहणार आहे पहा. एक बेसिक काय गोल्स ऑफ दिस चॅप्टरचा गोल्स काय, लेक्चर ऑफ फंडामेंटल इन्फॉर्मेशन, डेटा अँड सिग्नल्स, स्टुडंट्स आर अनेबल टू टेल अॅनालॉग अँड डिजिटल सिग्नल्स. म्हणजे तुम्हाला यातून हा कन्सेप्ट शिकायचा, अॅनालॉग डिजिटल सिग्नल काय आहे. त्यानंतर एक्सप्लेन करणार आपण ट्रान्समिशन काय आहे, जे सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स, फुल डुप्लेक्स पाहिलं होतं तिकडं, पॅरलल, सिरियल ह्या वेळी ऍड्स होतात. आणखी इम्पेअरमेंट काय आहे, त्यानंतर कॅल्क्युलेट डेटा बिट रेट कसा कॅल्क्युलेट करायचा, नॉइसलेस अँड नॉइस असणार म्हणजे नॉइस ऍड होऊन येणारा नॉइसलेस जे येणारा आपला आहे ते चॅनल काय आहे हे पाहणार आहे. त्यानंतर आउटलाईन काय याच्यामध्ये फर्स्ट पाहताना चॅप्टरचे पॉइंट्स, अॅनालॉग अँड डिजिटल सिग्नल. आधी अॅनालॉग सिग्नल काय, डिजिटल सिग्नल काय ते समजून घेणार. त्यानंतर पिरियडिक अॅनालॉग सिग्नल काय आहे, त्यानंतर डिजिटल सिग्नल काय आहे, ट्रान्समिशन इम्पेअरमेंट काय आहे, त्याचं परफॉर्मन्स, डेटा रेट लिमिट, हे पॉइंट कव्हर होणार आहे ह्या चॅप्टर मध्ये. तर 1 बाय 1 पाहू आपण आता. आता आपण फिजिकल लेअर सेकंड चॅप्टर मध्ये त्याचे फंक्शन शिकलो होतो, तेच परत रिपीट होतात. ते परत एकदा सांगतेय. स्क्रीन दिसते सगळ्यांना? नाही दिसत मॅडम. आता दिसते का? हा दिसते. ओके. पहा फिजिकल लेअरचे फंक्शन्स परत एकदा रिपीट होऊन त्यानुसार डेटा रेट काय आहे, पिरियडिक, सिंक्रोनायझेशन, ट्रान्समिट होताना सिंक्रोनस, बीट कसे रिप्रेझेंट करायचे, हे फंक्शन याच्यामध्ये परत रिपीट्स आहे. पहा फिजिकल लेअर आता परत वर्किंग आपल्याला सेकंड चॅप्टरचे लेअर्स आठवायचे. फिजिकल लेअर सेंडर साइडने पाहिला तर आपला ऍप्लिकेशन लेअर पहिला होता आणि रिसिव्हर साइडने पाहिला तर फिजिकल लेअर पहिला होता. मग फिजिकल लेअर, डेटा लिंक लेअर, नेटवर्क असे करत आपण ऍप्लिकेशन पर्यंत जात होतो. असे 7 लेअर होते OSI मॉडेल मध्ये. मग पहा फिजिकल लेअर काय, लोएस्ट लेअर आहे OSI रेफरन्स मॉडेलचं, हे खूप वेळा रिपीट झालंय. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर, याची रिस्पॉन्सिबिलिटी काय, सेंडिंग बीट फ्रॉम वन कम्प्युटर टू अनदर. आपले जो आलेला डेटा आहे रॉ डेटाचं कन्वर्जन बीट मध्ये करून एका कम्प्युटर कडून दुसऱ्या कम्प्युटर का ट्रान्समिट करणे. दिस लेअर इज नॉट कन्सर्न विथ meaning of bits, deals with set of physical connection to the network with transmission and reception of signal. याचं वर्किंग काय आहे, बीट फक्त ट्रान्समिट करणे. पहिलं फंक्शन आहे रिप्रेझेंटेशन ऑफ बीट्स. बीट कसे रिप्रेझेंट होतात, फिजिकल याचं पहिलं फंक्शन आहे. काय इन दिस लेअर कन्सिस्ट ऑफ स्ट्रीम ऑफ बीट्स.
बिट्स मस्ट बी एन्कोडेड इनटू सिग्नल. आलेले जे बीट आहे ते एन्कोड कशात केले जातं? सिग्नल्स मध्ये फ्रॉम ट्रान्समिट करताना. इट डिफाइन द टाइप ऑफ एन्कोडिंग. मग आता आपण पहिल्यापासून शिकत आलो, जसं बीसीएस ला आलंय कम्प्युटरला 0 आणि 1 या दोन लँग्वेज मध्ये शिकते तुम्ही. हाय हॅलो जो काय मेसेज पाठवला जातो तो एन्कोडेड किंवा कन्वर्ट होतो 0 आणि 1 फॉर्मॅट मध्ये. मग काय केलं आता? इट डिफाइन द टाइप ऑफ एन्कोडिंग. कसं? हाऊ 0 आणि 1 चेंज टू सिग्नल. मग 0 कधी करायचा, 1 कधी करायचा हे सिग्नलवर डिपेंड्स ठरवते. त्यानंतर डेटा रेट त्यानंतरचं फंक्शन आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ बीट कळलं असं, ट्रान्समिट होणारा डेटा 0-1 फॉर्मॅट मध्ये कधी पाठवायचं, 0 कधी करायचा, 1 कधी करायचा हे डिपेंड्स आहे रिप्रेझेंटेशन मध्ये. त्यानंतर डेटा रेट. These layer define the rate of transmission which is a number of beats per second. डेटा रेट काय? एका सेकंदामध्ये किती बीट जातात ते, त्यानुसार आपला डेटा रेट. जसं आपण स्पीड ठरवतोय नेटवर्कचं त्यावेळी डेटा रेट आहे. आपले बीट्स किती ट्रान्समिट होतात ते एका सेकंदामध्ये, त्यानुसार डेटा रेट फाइंड आउट करतो. त्यानंतर तुमचं सिंक्रोनायझेशन. इट डील्स विथ सिंक्रोनायझेशन ऑफ ट्रान्समीटर अँड रिसिव्हर. सेंडर अँड रिसिव्हर आर सिंक्रोनाइज ॲट बीट लेवल. काय करतोय? एखादा पाठवतोय 0011, हा आपल्याला काय करायचा आहे? रॅप होऊ नये डेटा. सिंक्रोनाइज त्यावेळेस कन्सेप्ट यूज होतोय ट्रान्समीटर अँड रिसिव्हरच्या बिटवीन. त्यानंतर फंक्शन आहे इंटरफेस. इंटरफेस मध्ये काय होतंय पहा. फिजिकली डिफाइन द ट्रान्समिशन इंटरफेस बिटवीन डिव्हाइसेस अँड ट्रान्समिशन मीडियम. त्यानंतर पॉइंट आहे लाईन कन्फिगरेशन. तुम्हाला लाईन कोडिंग ट्रान्समिशन म्हणून या पॉइंट मध्ये आहे पॉइंट त्या चॅप्टर मध्ये. लाईन कन्फिगरेशन मध्ये दीज लेअर कनेक्ट डिव्हाइस विथ मीडियम. याच्यामध्ये काय केलं जातं? एका डिव्हाइसनी मीडियमला कनेक्ट करतोय आपण. मग कसं? जे आपण पाहिलं होतं पहा चॅप्टर मध्ये पॉइंट टू पॉइंट ब्रॉडबँड ट्रान्समिशन, तसंच पॉइंट टू पॉइंट कन्फिगरेशन होते डायरेक्ट वन पीसी टू अनदर पीसी किंवा वन पीसी टू मल्टी पॉइंट मल्टिपल पीसीला कनेक्ट, त्यावेळेस मल्टी पॉइंट कन्फिगरेशन. आता टोपोलॉजी. डिव्हाइसेस मस्ट बी कनेक्ट युजिंग फॉलोइंग टोपोलॉजी. मग आता हे जे फिजिकल लेअर आहे, एक डिव्हाइस मीडियमला कनेक्ट होताना वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये होते. कधी मेश टोपोलॉजी फॉलो करते, कधी स्टार फॉर्मॅट, कधी रिंग फॉर्मॅट, कधी बस फॉर्मॅट. त्यानंतरचं फंक्शन आहे ट्रान्समिशन मोड्स. ट्रान्समिट होणारा मोड कसा आहे? वन वे, बोथ वे का बोथ वे सायमल्टेनियसली आहे. मग त्यासाठी ट्रान्समिशन चे टाइप्स काय? सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स, जे आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिले होते. डील्स विथ बेसबँड अँड ब्रॉडबँड ट्रान्समिशन. आता बेसबँड आणि ब्रॉडबँड पॉइंट टू पॉइंट आणि मल्टी पॉइंट ह्या फॉर्मॅट मध्ये पहा. मग डायग्राम. इकडचं सेंडर साईट असेल तर ऍप्लिकेशन लेअर पासून डेटा लिंक लेअर पासून इनपुट भेटलं फिजिकल लेअरला. आपण काय केलंय? तुमचा वायरलेस आहे का केबल फॉर्मॅट आहे, कोणता ट्रान्समिशन मीडिया. आता थर्ड चॅप्टर पण झाला ट्रान्समिशन मीडिया, गायडेड और अनगायडेड. कोणत्या टाईपचा केबल आहे का डायरेक्ट आपलं वायफाय वायरलेस कनेक्शनने इकडनं सिग्नल पाठवायचं ह्या फिजिकल लेअरला. हे कोणाची आहे? रिसिव्हर साईड. डेटा लिंक लेअर अप टू आउटपुट पर्यंत जाईल ऍप्लिकेशन लेअर पर्यंत. हे वर्किंग आहे तुमचं फिजिकल लेअर. फिजिकल लेअर समजले का आता तरी? फिजिकल लेअरचं काम काय आहे हे फंक्शन लक्षात ठेवायचे. रिप्रेझेंटेशन कसं होतंय बीटचं, डेटा रेट कसा आहे, सिंक्रोनायझेशन, इंटरफेस, लाईन कन्फिगरेशन, टोपोलॉजी कोणत्या फॉलो करतो आणि ट्रान्समिशन मोड्स कोणते कोणते. आणि वर्किंग ह्या वेळी. हा झाला तुमचा सेंटर साईड, हा झाला रिसिव्हर. आणि फिजिकल लेअर कुठून जातोय? ट्रान्समिशन मीडियम कसं आहे तुमचं, गायडेड आहे की अनगायडेड आहे. आवाज येतोय ना सगळ्यांना? ठीक आहे. हे झालं तुमचं कोणत्या फॉर्मॅट मध्ये होत आहे. आता पॉइंट बाय पॉइंट पाहू. आता पहिलाच पॉइंट आहे तुमचा फिजिकल लेअरचे फंक्शन्स कोणकोणते, त्यानंतर सिग्नल्स, डेटा अँड सिग्नल्स कसं आहे पहा. आता सिग्नल काय? आता सिग्नल कशाला म्हणायचं? सिग्नल काय आहे पहा. सिग्नल इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा इलेक्ट्रिकल करंट आहे. हा एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा इलेक्ट्रिकल करंट आहे दॅट इज यूज फॉर
कॅरी डेटा फ्रॉम वन सिस्टीम टू अनदर. म्हणजेच आता नेटवर्किंगच्या भाषेमध्ये काय म्हणायचं, कॅरी डेटा फ्रॉम वन नेटवर्क टू अनदर. मग काय करतोय, सिग्नल हा इलेक्ट्रिकल करंट आहे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे. ह्याचं काम काय आहे, डेटा कॅरी करायचा. आपण आता डेटा ट्रान्समिट करतो म्हणजे असं म्हणत नाही ना, हाताने उचललाय डेटा दुसऱ्या ठिकाणी ठेवलाय. हे कसं चालते, आता इलेक्ट्रिकल करंट थ्रू चालते. मग सिग्नलची डेफिनेशन काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा इलेक्ट्रिकल करंट, त्याचा यूज काय आहे, कॅरी डेटा फ्रॉम वन नेटवर्क टू अनदर. एका नेटवर्क थ्रू दुसऱ्या ठिकाणी पास करणे, याला म्हणतो आपण सिग्नल. सिग्नल इज अ फंक्शन दॅट कन्वे इन्फॉर्मेशन अबाउट फिनोमेनॉन. मग आता वेगवेगळे फॉर्मॅट कोणते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक अँड टेलिकम्युनिकेशन. सिग्नल्स पहा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक अँड टेलिकम्युनिकेशन, इट रेफर टू एनी टाइम व्हॅरी व्होल्टेज दॅट इज ॲट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. दरवेळेस सिग्नल पहा, तुम्ही कधी म्हणता नेटची रेंजच कमी आहे, कधी खूप जास्त आहे, कधी नेटवर्कच नाहीये. मग हे कसं होतंय, हे व्हॅरी होते व्होल्टेज. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काय होतात, कॅरीज इन्फॉर्मेशन. सिग्नल कॅन ऑल्सो डिफाईन ऑब्झर्वेबल चेंज इन क्वांटिटी सच ॲज अ क्वांटिटी, वेगवेगळ्या क्वांटिटी मध्ये. मग आता त्यातला आपले दोन टाइप्स केलेत, अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल. पहिला पाहणार आहे, व्हॉट इज अॅनालॉग सिग्नल. पाहता, अॅनालॉग सिग्नल ह्या फॉर्मॅट मध्ये वेव्ह असते. आता तुम्ही याच्यामध्ये पण शिकलेले इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. पहा, अॅनालॉग सिग्नल इज कंटिन्युअस सिग्नल in which one time varying quantity represents another time base variable. These kind of signal work with physical value, natural phenomenon such as earthquake, frequency, holonic, speed of wind. आता तुम्हाला पहा, मल्टिप्लेक्सिंग मध्ये फ्रिक्वेन्सी डिव्हिजन, टाइम डिव्हिजन, वेव्हलेंथ डिव्हिजन, अशा वेळी अॅनालॉग सिग्नलचं कसं वर्किंग होतंय पहा. तसंच तुमचं आता डिजिटल सिग्नल पहा, 1010 अशा ब्लॉक फॉर्मॅट मध्ये दाखवल्या जातात. अॅनालॉग कसा, एक वेव्ह फॉर्मॅट मध्ये, व्हॅल्यू टाइम. इथं डिजिटल ब्लॉक फॉर्मॅट मध्ये पहा, 0 ला खाली आहे 1, परत खाली आला वरती गेला, अशा ह्या फॉर्मॅट मध्ये डिजिटल सिग्नल दाखवला जातो. मग काय, डिजिटल सिग्नल that is used to represent data as a sequence of separate value at any point in time. Separate value भेटते 0 किंवा 1 किंवा 0011 ह्या फॉर्मॅट मध्ये. It can only take one kind of fixed number of value. This type of signal represent real number within a constant range of value. आता एकदा 0 पहा, इथं 1 भेटला, नंतर 0 1 1 1 असा भेटला, त्यावेळेस काय होईल, फिक्स नंबर ऑफ व्हॅल्यू रिअल नंबर भेटला, त्यावेळेस 1 1 1 एक सेम फॉर्मॅट मध्ये गेला. 0 भेटला तर 0 0 फॉर्मॅट मध्ये. म्हणजे काय करतोय, सिग्नल रिप्रेझेंट रिअल नंबर विथ कॉन्स्टंट रेंज ऑफ व्हॅल्यू. मग आता दोघांमध्ये डिफरन्स काय आहे पहा, आता अॅनालॉग आणि डिजिटल मध्ये. त्याबद्दल आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहू अॅनालॉगचा. These type of electronic signals are time varying. वेव्ह फॉर्मॅट मध्ये अॅनालॉग टाइम व्हॅरिंग आहे. मिनिमम अँड मॅक्सिमम व्हॅल्यू विच इज आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. याची काय असते, चार्ज कसा असतो, पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. इट कॅन बी आयदर पिरियडिक ऑर नॉन पिरियडिक. अॅनालॉग सिग्नल वर्क ऑन कंटिन्युअस डेटा. मध्ये ब्रेक नाही, कंटिन्युअसली फॉर्मॅट होत आहे, वेव्ह फॉर्मॅट क्रिएट होती आहे. Accuracy of analog signal is not high. करेक्ट अॅक्युरेसी नाही याच्यामध्ये when compared to digital signal. डिजिटल सिग्नल मध्ये पहा, आपल्याला ठरलेलं आहे 0 भेटला तर 0 फॉर्मॅट मध्ये वेव्ह घ्यायची, 1 भेटला तर 1 फॉर्मॅट मध्ये. पण इकडं कसं आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज फॉर्मॅट मध्ये. मग अॅनालॉग सिग्नलची अॅक्युरेसी काय आहे, एवढी हाय नाही ऍज कम्पेअर टू डिजिटल सिग्नल. इट हेल्प टू मेजर नॅचरल और फिजिकल व्हॅल्यू. अॅनालॉग सिग्नल आउटपुट फ्रॉम इज लाईक. अॅनालॉग सिग्नलचं आउटपुट फॉर एक्झाम्पल कोणत्या फॉर्मॅट मध्ये भेटतं, कर्व फॉर्मॅट मध्ये किंवा एका लाईन फॉर्मॅट मध्ये किंवा ग्राफ फॉर्मॅट मध्ये. डिजिटल सिग्नलच्या कॅरेक्टरिस्टिक्स पहा, अॅनालॉगच्या काय होत्या, टाइम व्हॅरिंग आहे, मिनिमम मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आहे, ह्या आयदर पिरियडिक किंवा नॉन पिरियडिक असतात. कंटिन्युअस डेटा वरती वर्क होतात. अॅक्युरेसी हाय नाही ऍज कम्पेअर टू डिजिटल सिग्नल पेक्षा. इट मेजर नॅचरल और फिजिकल व्हॅल्यू. आणि हा कसा आउटपुट दाखवतो, कर्व, लाईन किंवा ग्राफ फॉर्मॅट मध्ये.
आणि हे सगळ्यासाठी मिनिंगफुल नाहीये. आता डिजिटल सिग्नलच्या कॅरेक्टरिस्टिक्स पहा. डिजिटल सिग्नल आर कंटिन्युअस सिग्नल. हा काय होता, वर्क ऑन कंटिन्युअस डेटा वरती. हा काय, डिजिटल सिग्नल आर कंटिन्युअस सिग्नल. आणि हा कसा आहे, टाइम व्हॅरिंग सिग्नल आहे. कोणता, एनालॉग. त्यानंतर दिस टाइप ऑफ इलेक्ट्रॉनिक सिग्नल कॅन बी froze and transmit better compared to the analog signal. Digital signal are versatile, so it is widely used. Accuracy of digital signal is better. का तर 101 अशा ब्लॉक फॉर्मॅट मध्ये दाखवतोय. दॅट इज ॲज कम्पेअर कोणापेक्षा, अॅनालॉग सिग्नल पेक्षा अॅक्युरसी करेक्ट आहे. आता दोघांमधला डिफरन्स काय पहा, अॅनालॉग व्हर्सेस डिजिटल. आता पहिले, analog signal is a continuous signal that represent analog signal is continuous signal that represent physical measurement. त्यानंतर digital signal time separated signal which is generated using digital modulation. It is denoted by wave. हा wave फॉर्मॅट मध्ये, हा कोणत्या फॉर्मॅट मध्ये, ब्लॉक असतात त्यालाच म्हटलं जातं स्क्वेअर वेव्ह फॉर्मॅट मध्ये. It is use continuous range of value that help to represent information. Continuous data वर वर्क होते, म्हणजे काय, continuous range of value that help you to represent information. डिजिटल सिग्नल काय केला जातं, डिस्क्रेट 0-1 to represent information 0-1 फॉर्मॅट मध्ये. टेम्परेचर सेन्सर, मग फॉर एक्झाम्पल काय कुठे यूज होतोय, एनालॉग टेम्परेचर सेन्सर, FM रेडिओ, त्यानंतर फोटो सेल्स, लाईट सेन्सर, रेजिस्टिव्ह टच स्क्रीन, अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये डिजिटल सिग्नल यूज होतोय. आता FM रेडिओ तर सगळ्यांना माहितीच आहे, ते बेस्ट एक्झाम्पल आहे. आपण कितीतरी रेडिओचे चॅनल पाहतो, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी असतात. हे अॅनालॉग सिग्नल दाखवते तिथं. आणि डिजिटल कशामध्ये असतात पहा, कम्प्युटर, तुमचे जे कम्प्युटर आहे, सीडीज, डीव्हीडीज, यांच्यामध्ये डिजिटल सिग्नल असतात. अॅनालॉग सिग्नलची बँडविड्थ कशी असते, लो असते. याची काय असते, हाय असते. अॅनालॉग सिग्नल्स आर काय केलं जातं, नॉइज थ्रू आउट द ट्रान्समिशन ॲज वेल ॲज राईट रीड सायकल. आणि याच्यामध्ये नॉइज इम्युनिट सिस्टीम विदाउट डिटर्मिनेशन ड्युरिंग द ट्रान्समिशन. त्यानंतर अॅनालॉग instruments usually have scale which is cramped at lower end gives consider observable error. इकडे digital instruments never cause any kind of observable errors. त्यानंतर अॅनालॉग signal does not offer any fixed range. कोणते fixed range असतील, वेव्ह असतात, तर वेव्ह कधीही पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जनुसार डिक्रीज होऊ शकतात. इकडे डिजिटल सिग्नल हॅज अ फायनाइट नंबर, कोणते 0 आणि 1. एक बेसिक फक्त लक्षात ठेवा, कॅरेक्टरिस्टिक्स वरूनच दोन्हींचा डिफरन्स लक्षात येईल. हा टाइम व्हॅरिंग आहे, त्यानंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असतो, पिरियडिक नॉन पिरियडिक, त्यानंतर कंटिन्युअसली डेटावर वर्क होतोय, याची अॅक्युरसी कमी आहे. नॅचरल फिजिकल, कोणत्या फॉर्मॅट मध्ये, कर्व लाईन ग्राफ. याच्यामध्ये कंटिन्युअसली कशावर होते, कंटिन्युअस सिग्नल असतात. त्यानंतर ट्रान्समिशन बेटर कम्पेअर टू, ट्रान्समिशन याचं बेटर आहे कशाच्या कम्पेअर पेक्षा, अॅनालॉग सिग्नल पेक्षा. डिजिटल सिग्नल हा व्हर्सटाईल आहे, वाईडली यूज होतो. त्यानंतर अॅक्युरसी काय, बेटर अॅनालॉग सिग्नल पेक्षा. त्यानंतर इथं कर्व फॉर्मॅट मध्ये असते, इथली स्क्वेअर वेव्ह फॉर्मॅट मध्ये असते. आता ऍडव्हान्टेज काय आहे अॅनालॉग सिग्नलचे, इझियर इन प्रोसेसिंग, प्रोसेसिंग इझी होतीये. बेस्ट सुटेड फॉर ऑडिओ व्हिडिओ ट्रान्समिशन. डिजिटल अॅनालॉग सिग्नल कुठं बेस्ट सुटेड आहे, ऑडिओ व्हिडिओ तुमच्या ट्रान्समिशन मध्ये. It has a low cost and is portable. कमी खर्चिक आणि पोर्टेबल आहे. It has much higher density so that it can be present more refined information. Not necessary to buy new graphic board. हा यूज करताना नेसेसरी नाही ग्राफिक बोर्ड्स बाय करण्याची. यूज लेस बँडविड्थ, कमी बँडविड्थ वापरली जाते कोणापेक्षा, डिजिटल सिग्नल पेक्षा. प्रोव्हाइड मोर ॲक्युरेट रिप्रेझेंटेशन ऑफ साऊंड, पण याच्यापेक्षा ॲक्युरेट डिजिटल सिग्नल, हे सांगताना आपण सांगतो अॅनालॉग सिग्नल पण मोर ॲक्युरेट रिप्रेझेंट करतोय. इट इज अ नॅचरल फॉर्म ऑफ साऊंड. आता डिजिटल सिग्नल पहा, स्क्वेअर वेव्ह फॉर्मॅट मधला.
कसा होतोय? Digital data can be easily compressed. Any information in the digital form can be encrypted. Equipment that uses digital signal is more common and less expensive. Digital signal make running instrument free from observation error like parallax approximation error. Lot of editing tools are available. Digital signals चे पहा. You can edit sound without altering the original copy. Easy to transmit data over the network. हे झाले तुमचे डिजिटल काय आहे, अॅनालॉग काय आहे. पहा मग. आता याच्यानुसार तुम्हाला एक्झाम्पल्स वगैरे त्याच्यामध्ये. आता एवढंच लक्षात द्यायला, अॅनालॉग सिग्नल हा काय करतो, कंटिन्युअसली व्हॅरी होतो. पिरियडिक टाइम चेक करतोय, पिरियडिक और नॉन पिरियडिक. आणि वेव्ह कशा असतात, कर्व वेव्ह फॉर्मॅट मध्ये. डिजिटल सिग्नल काय असतो, फायनाइट नंबर ऑफ स्टेट असतात. फायनाइट नंबरच म्हणजे कोणत्या 0-1 स्टेट याच्यामध्ये, स्क्वेअर वेव्ह फॉर्मॅट मध्ये. आणि हा पहा analog and digital. आता पहा analog. Analog and digital. Data can be analog or digital. The term analog data refer to information that is continuous. Analog term काय refer करती, continuous data transmit करणे. Digital data refer to the information that has a discrete state. हे लक्षात ठेवा. Analog कोणती, continuous. Digital कोणती, discrete state. Analog data take one continuous value. Analog data काय करते, एकच व्हॅल्यू कंटिन्युअस स्टेट मध्ये जाऊन पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज नुसार वेव्ह चेंज होती. इकडं डिजिटल डेटा टेक डिस्क्रिएट व्हॅल्यू. याच्यामध्ये डिस्क्रिएट व्हॅल्यू कोणत्या, 0-1. अॅनालॉग आणि डिजिटल डेटा पहा त्यानंतर. Data can be analog or digital. Analog data are continuous and take continuous value. Analog data कसा असतो, continuously. पण हा कसा असतो, continuously व्हॅरी होणार असतोय. Digital data have discrete states and take discrete value. त्यानंतर signals can be analog or digital. Analog signals can have infinite number. Analog मध्ये काय असतात, infinite number of values in the range मध्ये असतात. आणि digital signal can have only limited number of values, म्हणजे finite values आहे त्याच्यामध्ये. पहा मग आता वेव्ह इथं करेक्ट होईल. अॅनालॉग सिग्नल टाइम व्हॅल्यू कशी दाखवली जाते पहा, वेव्ह फॉर्मॅट मध्ये. आणि इथं कोणती वेव्ह आहे, स्क्वेअर वेव्ह मध्ये. आता डेटा कम्युनिकेशन वी कॉमनली यूज, कोणते डेटा कम्युनिकेट होताना कॉमनली कोणते, पिरियडिक अॅनालॉग सिग्नल अँड नॉन पिरियडिक डिजिटल सिग्नल हे वापरले जातात. हे लक्षात ठेवा, पिरियडिक अॅनालॉग सिग्नल अँड नॉन पिरियडिक डिजिटल सिग्नल. पहा आता पहिला आहे पिरियडिक अॅनालॉग मध्ये कसं होतंय. पिरियडिक अॅनालॉग सिग्नल कॅन बी क्लासिफाईड ॲज सिंपल और कंपोजिट. सिंपल पिरियडिक अॅनालॉग सिग्नल म्हणजेच कोणती तुमची वेव्ह, साइन वेव्ह. cannot be decomposed into simpler signal. आणि composite periodic analog signal is composed of multiple sine wave. पहा आता पिरियडिक अॅनालॉग सिग्नल पॉइंट आहे. पिरियडिक अॅनालॉग सिग्नल मध्ये दोन फॉर्मॅट मध्ये क्लासिफाईड कसं केलंय, सिंपल आणि कंपोजिट. सिंपल असेल तर कोणती वेव्ह असती, साइन वेव्ह. आणि कंपोजिट पिरियडिक अॅनालॉग सिग्नल असेल तर कोणती, मल्टिपल साइन वेव्ह असते. पहा मग साइन वेव्ह पहा, इन्क्रीज डिक्रीज कंटिन्युअसली चालली आहे त्याच फॉर्मॅट मध्ये. पॉझिटिव्ह निगेटिव्ह वरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या चार्ज मध्ये टाइम व्हॅल्यू ही झाली साइन वेव्ह. आता तुम्हाला याच्यावरती मग फॉर एक्झाम्पल्स दिलेले आहेत काढायला. पहा, power in your house can be represented by sine wave. Consideration through example दिले. Sine wave peak amplitude किती दिलाय, 155 to 170 volt. However, it is a common knowledge that is voltage of power in US home is काय दिले, another काय दिले, 110 to 120 volt. This frequency is due to the fact these are root mean square, म्हणजेच RMS काय values.
the signal is square, then average amplitude is calculated. The peak value is equal to काय दिली 2 1 by 2 RMS व्हॅल्यू. मग आता हा मला कन्सिडरेशन साठी दिला. आता एक्झाम्पल साठी तुमचा फॉर्म्युला काय आहे पहा. डिजिटल मध्ये फ्रिक्वेन्सी पिरियडिक आणि इन्व्हर्स ह्या वेळी केला जात आहे. मग आता इथं काय दिलेलं आहे तुमचं इथं पहा पीक अँप्लिट्यूड दिलाय आणि त्यानंतर खाली देताना काय दिलाय होम्स व्हॅल्यू पाहिजे. मग एक टाइम आणि एक अँप्लिट्यूड काय दिलाय एक वेव्ह फॉर्मॅट काढली आणि इथून जर आपण पिकअप करत असाल काय दिली रेंज 155 टू 170 मध्ये. इथून एक पीक अँप्लिट्यूड घेतलाय कोणता सिग्नल्स विथ हाय पीक अँप्लिट्यूड कन्सिडर केलाय आणि पॉवर ती गेली वेव्ह जास्त आणि सिग्नल्स विथ लो पीक अँप्लिट्यूड हे कन्सिडर केलाय. मग त्यानुसार तुम्हाला आता एक्झाम्पल काय दिले फ्रिक्वेन्सी voltage battery is constant. This constant value can be considered sine wave as well as for example peak value AA battery is normally 1.5 volt दिली आहे. इथं रेंज दिली आहे दोन्ही बिटवीन आणि बॅटरी काय दिली नॉर्मली 1.5 व्होल्ट. तर एक फॉर्म्युला त्यासाठी फ्रिक्वेन्सी आणि पिरियड आर द इनव्हर्स ऑफ इच अदर. म्हणून फॉर्म्युला काय F इक्वल टू 1 by T किंवा T घेतला तर T इक्वल टू 1 by F. फ्रिक्वेन्सी आणि पिरियड काय इनव्हर्स इच अदर. मग काय दिलं F इक्वल टू 1 by T किंवा T इक्वल टू 1 by F. हे लक्षात ठेवा फ्रिक्वेन्सी आणि पिरियड्स आर द इनव्हर्स ऑफ इच अदर म्हणून फॉर्म्युला क्रिएट होत आहे. फ्रिक्वेन्सी घेतली तर F इक्वल टू 1 by T आणि टाइम घेतला तर T इक्वल टू 1 by F. ह्या फॉर्मॅट मध्ये मग फ्रिक्वेन्सीज कशामध्ये येतात फॉर एक्झाम्पल पहा त्यानुसार एक्झाम्पल सॉल्व करायला आले तर 1 सेकंड 10⁻³ असेल तर किलो हर्ट्स के हर्ट्स म्हणून कन्सिडर केला जात आहे. 10⁻6 असेल तर मेगा हर्ट्स -9 असेल तर गीगा हर्ट्स आणि 12 असेल तर टेरा हर्ट्स म्हणून ह्या वेळी सेकंडचं इक्विव्हॅलेंट टू हर्ट्स मध्ये कन्वर्ट करताना. आता एक्झाम्पल पहा काय आलेलं आहे पॉवर वी यूज ॲट होम ॲज फ्रिक्वेन्सी किती पॉवर यूज केला 60 हर्ट्स. पिरियड ऑफ दिस साइन वेव्ह कॅन बी डिटरमाइन ॲज फॉलो. मग आता कसा डिटरमाइन आपल्याकडे फॉर्म्युला आहे F इक्वल टू 1 by T किंवा T इक्वल टू 1 by F. आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली तरी टाइम काढता येईल आणि टाइम दिला तरी फ्रिक्वेन्सी काढता येईल. कोणती तरी एक इनपुट आपल्याकडे पाहिजे. इथं काय सांगितलंय पॉवर वी यूज ॲट होम फ्रिक्वेन्सी दिली आहे 60 हर्ट्स. काय काढायचं सांगितलंय पिरियड ऑफ दिस साइन वेव्ह कॅन बी डिटरमाइन. फॉर्म्युला सरळ सरळ आहे. मग आता काय टाकला आपल्याला टाइम काढायचा आहे T इक्वल टू 1 by F आणि किती दिलेला आहे याची व्हॅल्यू 60 1 by 60 कॅल्क्युलेट करून काढलेला आहे. आणि मग त्याचं कन्वर्जन पहा MS युनिट देऊन काय दिलाय कन्वर्ट करून घेतलेलं आहे 10⁻³ म्हणजेच काय 16/6. आता हे मॅथचे कॅल्क्युलेशन फॉर्म्युला लक्षात ठेवा. फ्रिक्वेन्सी आली तर 1 by F करायचा T काढताना आणि फ्रिक्वेन्सी काढायची असेल आणि टाइम दिलेला असेल तर 1 by T करून काढून घ्यायचा. त्यानंतर पहा एक्सप्रेस पिरियड ऑफ 100 ms इन द मायक्रोसेकंड. मायक्रोसेकंड मध्ये पहा इक्विव्हॅलेंट टू काय दिलाय 1 ms 1 मायक्रोसेकंड इज काय आता 1 सेकंड इथं पहा 1 सेकंड 1 हर्ट्स 10⁻³ सेकंड असेल तर 10⁻³ हर्ट्स ह्या फॉर्मॅट मध्ये होते. आपल्याला काय दिलं आता 1 मायक्रोसेकंड 10⁻³ 1 सेकंड इज काय दिलंय 10⁻⁶. आता हे युनिट्स केलंय वी मेक द फॉलोइंग. मग सोल्युशन नुसार कन्वर्जन करून घेतलेले आहेत त्याचे 100 मायक्रोसेकंड असेल तर 100 × 10⁻³ युनिट नुसार आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक मध्ये शिकलेले युनिट्स नुसार कन्वर्ट करून घ्यायचे. त्यानंतर पहा काय दिलाय पिरियड ऑफ सिग्नल काय दिलाय 100 मायक्रोसेकंड. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी डिटरमाइन करायची तुम्हाला किलो हर्ट्स मध्ये. मग काय दिलंय 100 मायक्रोसेकंड टू सेकंड
then we calculate the frequency. 1 हर्ट्ज काय असतो 10⁻³ किलोहर्ट्ज असतो ना आपल्याला कशात काढायची किलोहर्ट्ज मध्ये 1 हर्ट्ज 10⁻³ असतो तर 100 मायक्रोसेकंड काय मग पहा 100 into 100⁻³ सेकंड कॅल्क्युलेट करून आले 100 - 1 कॅल्क्युलेट करून फायनल व्हॅल्यू इथं किलोहर्ट्ज मध्ये काढली आहे. त्यानंतर आहे पहा तुम्हाला असे सिंपल एक्झाम्पल येतात. जर तुमचा 50 मार्क्सचा पेपर झाला तर पहिल्या क्वेश्चन्स मध्ये फ्रिक्वेन्सी काढा टाइम काढा ह्या फॉर्मॅट मध्ये. त्यानंतर फ्रिक्वेन्सी इज द रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. Change in the short span of time means high frequency. Change over long span of time means low frequency. पहा frequency rate कशावरून रिस्पेक्ट केला तो change in short span of time असेल तर high frequency. Change over long span of time असेल तर low frequency मध्ये. मग पहा if signal does not change at all its frequency is 0. सिग्नल जर चेंजेस होत नसेल आहे त्या याच्यामध्ये असेल तर फ्रिक्वेन्सी काय केली जाते 0 कन्सिडरेशन. इफ सिग्नल चेंज कंटिन्युअसली instantly its frequency infinite. कंटिन्युअसली व्हॅरी होत असेल तर होत असेल सिग्नल आपला तर फ्रिक्वेन्सी त्यावेळी काय असते इनफायनाइट मध्ये असते. आणि चेंज होत नसेल त्यावेळी सिग्नल जर चेंज होत नसेल कॉन्स्टंट या फॉर्मॅट असेल तर फ्रिक्वेन्सी काय असते 0. मग phase describe the position of the waveform related to time 0 फॉर्मॅट मध्ये. पहा मग इथे 0 डिग्री आपण काय म्हणलेलं आहे फ्रिक्वेन्सी चेंज होत नसेल तेव्हा सिग्नल चेंज होत नसेल तेव्हा काय असतो 0 आणि सिग्नल इन्स्टंटली चेंज होत असेल तर फ्रिक्वेन्सी काय असते इनफायनाइट. इथे पहा मग 0 डिग्री असेल पहा आता एकच फॉर्मॅट इकडं ज्यावेळी गेलाय निगेटिव्हला त्यावेळीच पॉझिटिव्हला त्यावेळी चेंज होत नाही कोणते 0 डिग्री. आणि इकडे पाहता इकडे एवढा गेला इकडे फुलफिल झालाय परत या फॉर्मॅट मध्ये चाललाय. इथे काय दिलंय 90 डिग्रीज आणि त्यानंतर 180 डिग्रीज मध्ये वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये कसा जातोय. हा मग एक्झाम्पल तुम्हाला परत एकदा रिपीट करेन कारण की इनपुट दिलेल्या फॉर्म्युल्यानुसारच प्रत्येक काढायचे. परत तुम्हाला दिलं इथं साइन वेव्ह इज ऑफसेट 1/6 सायकल विथ रिस्पेक्ट टू टाइम 0 दिलाय. व्हॉट इज फेज इन डिग्री अँड रेडियन्स काढायला सांगितलंय. मग आता 1 सायकल कंप्लीट झाली तर काय होते एक चक्र कंप्लीट होते 360 च म्हणजेच त्याला आपण 360 सेल्सिअस दिलेले चक्र एक तयार होते त्याला काय म्हणू शकतो आपण 1/6 सायकल कंप्लीट होती आहे. मग 1/6 into 360 इक्वल टू फॉर्म्युला का नुसार काढायचे आहे. तेच एक्झाम्पल रिपीट आहे. त्यानंतर आहे bandwidth of composite signal is the difference between the highest and lowest frequency contained in that signal. त्याच्यामध्ये पहा तुम्हाला ब्रॉडबँड आणि बेसबँड मधला डिफरन्स बँडविड्थ त्यावेळेस लागतोय तो अगोदर क्लिअर करते. तर काय केलंय ब्रॉडबँड आणि बेसबँड मध्ये काय आहे बँडविड्थ काढताना पहा ब्रॉडबँड काय सिस्टम यूज मॉड्युलेशन टेक्निक टू reduce the effect of noise in the environment. Broadband transmission employs multiple channel unidirectional transmission using combination of phase and amplitude modulation.
फेज अँड अँप्लिट्यूड मॉड्युलेशन. आणि बेस बँड काय आहे? डिजिटल सिग्नल इज ट्रान्समिटेड ऑन द मीडियम युजिंग वन ऑफ द सिग्नल कोड्स लाईक. आता ह्याच्यानुसार आपल्याला डायग्राम आहे तुम्हाला काढायला याच्यामध्ये NRZ, युनिपोलार, पोलार, मँचेस्टर अशा वेगवेगळ्या आहेत. तर बेस बँड काय आहे? डिजिटल सिग्नल इज ट्रान्समिटेड ऑन द मीडियम युजिंग वन ऑफ द सिग्नल कोड लाईक NRZ, RZ, मँचेस्टर बाय फेज एम कोड्स. ही काय असती? बेस बँड ट्रान्समिशन. मग त्या बेस बँड ट्रान्समिशन काय पहा? डिजिटल सिग्नलिंग, त्यानंतर फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग याच्यामध्ये पॉसिबल नाही. कोणती? FDM टेक्निक. त्यानंतर बेस बँड इज बाय डायरेक्शनल ट्रान्समिशन आहे. शॉर्ट डिस्टन्स सिग्नल्स ट्रॅव्हल करतोय. एंटायर बँडविड्थ इन द सिग्नल काय? सिग्नल ट्रान्समिशन. मग फॉर एक्झाम्पल काय दिलंय इथंच क्लिअर होते. शॉर्ट डिस्टन्स साठी सिग्नल ट्रॅव्हल होते म्हणजे कोणता फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिलेला? लॅन शॉर्ट एरिया मध्ये लोकल एरिया नेटवर्क मध्ये वापरली जाते कोणती? बेस बँड. आता ब्रॉडबँड पहा. याच्यामध्ये डिजिटल सिग्नल वापरला जातो तर बेस बँड मध्ये. ब्रॉडबँड मध्ये अॅनालॉग सिग्नल वापरला जातो. ट्रान्समिशन ऑफ डेटा कसा होतो? युनिडायरेक्शनल. सिग्नल ट्रॅव्हलिंग डिस्टन्स काय? लॉंग याच्यामध्ये म्हणजे मॅन मध्ये यूज होऊ शकते. फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग म्हणजे FDM टेक्निक याच्यामध्ये पॉसिबल आहे. सायमल्टेनियस ट्रान्समिशन ऑफ मल्टिपल सिग्नल ओव्हर द डिफरंट फ्रिक्वेन्सी. एक्झाम्पल काय दिले पहा? ट्रान्समिट केबल. फॉर एक्झाम्पल काय दिले? केबल टीव्ही याचं एक्झाम्पल दिले आणि याचं काय? लॅन शॉर्ट एरिया मध्ये. दोन्हीमध्ये मग मेन डिफरन्स काय? डिजिटल आणि अॅनालॉग सिग्नल मध्ये वापरले जाते ब्रॉडबँड आणि बेस बँड. ब्रॉडबँड वापरली जाते तुमची अॅनालॉग मध्ये आणि बेस बँड वापरली जाते डिजिटल सिग्नल मध्ये. डिफरन्स पहा. इन ब्रॉडबँड ट्रान्समिशन द टाइप ऑफ सिग्नल्स यूज इन डिजिटल. त्यानंतर बेस बँड मध्ये वापरला जातो अॅनालॉग सिग्नल. बेस बँड ट्रान्समिशन कशी असते? बाय डायरेक्शनल इन नेचर. बेस बँड ट्रान्समिशन कशी असते? युनिडायरेक्शनल इन नेचर. सॉरी, ब्रॉडबँड असते बाय डायरेक्शनल, बेस बँड असते युनिडायरेक्शनल. सिग्नल कॅन ओनली ट्रॅव्हल ओव्हर कशी? शॉर्ट डिस्टन्स पुरती. आणि ही कशी वापरली जाते? ट्रॅव्हल ओव्हर लॉंग डिस्टन्स साठी. त्यानंतरचा डिफरन्स आहे इट वर्क्स विल विथ अस बस टोपोलॉजी फॉलो करते आणि इकडे बेस बँड कोणती फॉलो करते? ट्री टोपोलॉजी अँड बस एज वेल एज ट्री टोपोलॉजी. ब्रॉडबँड ट्रान्समिशन मध्ये कोणत्या? मँचेस्टर अँड डिफरन्शियल मँचेस्टर एन्कोडिंग यूज केलं जातं आणि याच्यामध्ये PSK पोलर सिस्टम एन्कोडिंग यूज केलं जातं. मग आता तुम्ही जे पास करणार आहे बँडविड्थ ते एक्झाम्पल्स माहित आता. पिरियडिक आणि नॉन पिरियडिक जे पाहणार आहे आपण. मग अशी फॉर्म्युला पाहिला आता फ्रिक्वेन्सी असेल तर वन बाय इनवर्स एच ऑफ फ्रिक्वेन्सी अँड टाइम. फ्रिक्वेन्सी असेल तर फॉर्म्युला होता 1 बाय फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायचं असेल तर 1 बाय टी टाइम तुमचा पिरियड आणि टाइम कॅल्क्युलेट करायचं असेल तर 1 बाय एफ. याच्यानुसार एक्झाम्पल येतं. एक तर फ्रिक्वेन्सी देती त्याच्यानुसार टाइम काढा, एक तर टाइम देती त्यानुसार फ्रिक्वेन्सी. एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर आता पहा काय आहे. Bandwidth of composite signal is the difference between the highest and lowest frequency contained in that signal. Highest आणि lowest काय? तर मग पहा एक्झाम्पल. The bandwidth काय दिलेली आहे पहा. बँड इथं period signal is decomposed into 5 sine wave. With frequency मग 5 sine wave फ्रिक्वेन्सी त्यांची कशी दिली आहे? 100, 300, 500, 700, 900 हर्ट्ज एक फॉर्मॅट मध्ये दिले. व्हॉट इज द बँडविड्थ? त्याची बँडविड्थ काय असणार आहे? मग आपल्या आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो थर्ड चॅप्टर मध्ये आपण लाईट इमिटिंग वेव्हच्या वेळेस पाहिला होता. मग आता काय दिली फ्रिक्वेन्सी? 100, 300, 500, 700 आणि 900. त्यानंतर इथे काय दिलंय? ड्रॉ स्पेक्ट्रम युजिंग ऑल कंपोनेंट हॅव मॅक्सिमम अँप्लिट्यूड. किती दिलंय?
अँप्लिट्यूड 10 व्होल्ट दिलाय. आता फॉर्म्युला काय आहे पहा त्यासाठी. FH काय असतो, FH कन्सिडर केला तो हायेस्ट फ्रिक्वेन्सी आणि F1 कन्सिडर केला तो लोएस्ट फ्रिक्वेन्सी. मग आता बँडविड्थ कशी कॅल्क्युलेट करायची पहा. फॉर्म्युला आहे B इक्वल टू FH मायनस F1. काय तुमचा FH म्हणजे काय, हायेस्ट फ्रिक्वेन्सी, F1 म्हणजे काय, लोएस्ट फ्रिक्वेन्सी, आणि बँडविड्थ काय असते दोन्ही मधला डिफरन्स, हायेस्ट आणि लोएस्ट मधला. मग आता आपल्याला 5 फ्रिक्वेन्सी दिल्या, 5 साइन वेव्ह, त्यातली हायेस्ट किती आहे 900 आणि लोएस्ट किती आहे 100. 900 मायनस 100 किती आली 800. ह्या वेळी काढलं जातं. हे एक्झाम्पल येतच बऱ्यापैकी हे आणि आधीच इनवर्स वाला. स्पेक्ट्रम हॅज ओनली 5 स्पीक्स, काय 100, 300, 500, 7 आणि 900. ह्या वेळी मग काय करायचं, डायग्राम काढायची. इकडे असतो तुमचा फ्रिक्वेन्सी, इकडे अँप्लिट्यूड, आणि आपल्याला इथं काय दिलाय अँप्लिट्यूड किती दिलाय 10 व्होल्ट दिलाय. मग 10 व्होल्ट मध्ये पहिली 100, 300, 5, 7 ह्या वेळी, आणि फॉर्म्युला काय तुला आपला FH मायनस F1, हायेस्ट मायनस लोएस्ट, त्या वेळी काढली आहे बँडविड्थ. त्यानंतर पहा अजून एक एक्झाम्पल. पिरियड सिग्नल हॅज बँडविड्थ काय दिली 20 हर्ट्ज, हायेस्ट फ्रिक्वेन्सी इज 60 हर्ट्ज. आता फॉर्म्युला आहे बँडविड्थ इक्वल टू FH मायनस F1. आता यापैकी मग तुम्हाला कधी बँडविड्थ देतील, कधी हायेस्ट फ्रिक्वेन्सी देतील, लोएस्ट काढा. कधी लोएस्ट देतील, बँडविड्थ देतील, हायेस्ट फ्रिक्वेन्सी काढा. कधी हायेस्ट लोएस्ट देतील आणि बँडविड्थ काढा. ह्या वेळी फॉर्म्युला पाहता. मग पिरियड सिग्नल बँडविड्थ दिली आहे 20 हर्ट्ज, हायेस्ट फ्रिक्वेन्सी दिली 60 हर्ट्ज, आणि काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय लोएस्ट फ्रिक्वेन्सी. मग ड्रॉ काय करायचं आपल्याला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. आता काय दिलंय आपल्याला, आपल्याकडं फ्रिक्वेन्सी, हायेस्ट फ्रिक्वेन्सी दिली आहे, आणि आपल्याला त्यानंतर बँडविड्थ दिली आहे, आणि आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे लोएस्ट फ्रिक्वेन्सी काय. फॉर्म्युला काय आहे B इक्वल टू FH मायनस F1. आपल्याला B दिलाय 20, FH दिलाय 60 आणि F1 काढायचा आहे, आलाय 40 हर्ट्ज. पहा इथं डायग्राम. फ्रिक्वेन्सी ह्या फॉर्मॅट मध्ये, इथं आपल्याला अँप्लिट्यूड व्होल्ट दिलेला होता म्हणून आपण एका रेंज फॉर्मॅट मधून दुसरा काढला होता. इथं काय दिलंय 20, आपल्याला कुठपर्यंत 60 पर्यंत. आता काय आलंय आपला 40 हर्ट्ज आलेला आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवा, बँडविड्थ इक्वल टू काय FH मायनस F1. त्यानंतर आता हे कशामध्ये झालं, पिरियडिक सिग्नल असेल तर फॉर्म्युला काय आहे बँडविड्थ इक्वल टू FH मायनस F1. आता नॉन पिरियडिक कंपोजिट सिग्नल, त्याच्यामध्ये पहा नॉन पिरियडिक कंपोजिट सिग्नल हॅज बँडविड्थ दिली आहे 200 kHz किलोहर्ट्ज, आणि मिडल फ्रिक्वेन्सी दिली 140 kHz, आणि पीक अँप्लिट्यूड आहे तुमचा 20 व्होल्ट. मग तो एक्स्ट्रीम फ्रिक्वेन्सी हॅव अन अँप्लिट्यूड काय दिलाय 0. आपल्याला काय ड्रॉ करायचं, फ्रिक्वेन्सी डोमेन ऑफ सिग्नल कसं येईल. मग पहा लोएस्ट फ्रिक्वेन्सी मस्ट बी ॲट किती दिली 40 kHz, आणि हायेस्ट फ्रिक्वेन्सी ची रेंज काय दिली 240 kHz. मग पहा याच्यामधून फ्रिक्वेन्सी डोमेन अँड बँडविड्थ. तर पहा फ्रिक्वेन्सी अँप्लिट्यूड आपल्याला लोएस्ट दिलेली आहे 40, आणि काय दिलेली आहे त्यानंतर इथं सांगताना मिडल फ्रिक्वेन्सी किती आहे 140. पहा मिडल काय आणली 140 डायग्राम मध्ये. त्यानंतर हायेस्ट फ्रिक्वेन्सी किती आहे आपली 240. पहा मग डायग्राम कशी झाली आहे आपली लोएस्ट, मिडल आली 140, पहा इथं इन्क्रीज झाले, आणि परत 240 काय झाली हायेस्ट फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड ह्या वेळी डायग्राम मध्ये शो केलंय. डिजिटल सिग्नल पॉइंट्स आता पहा. डिजिटल सिग्नल याच्यामध्ये in addition to being represent analog signal information can also represent digital signal. फॉर एक्झाम्पल कशामध्ये 01 फॉर्मॅट आहे, 1 कॅन बी एन्कोडेड कसा. आता डिजिटल सिग्नल मध्ये आपण सांगतो ट्रान्समिट कसा होतोय 01 फॉर्मॅट मध्ये. मग 0 काय कन्सिडर केला जातो कोणता चार्ज, आणि निगेटिव्ह 1 कोणता चार्ज कन्सिडर 1 कोणता कन्सिडर केला जातो 0 कोणता. आता पहा
तिकडं अॅनालॉग मध्ये कसं असतो व्हॅरी होताना पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज याच्यामध्ये. मग याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल काय केलं तर 1 कॅन बी एन्कोडेड कसा असतो पॉझिटिव्ह व्होल्टला आणि 0 कसा असतो 0 तुमचा 0 व्होल्टेज निगेटिव्ह याला. मग डिजिटल सिग्नल कॅन हॅव मोर टू लेवल्स कशा कशा येतात त्याच्यामध्ये पहा मग कॅल्क्युलेट होताना काय काय आपल्याला डिस्कस करायचं बीट रेट काढायचा आहे त्यानंतर बीट लेंथ डिजिटल सिग्नल्स ऍज अ कंपोजिट अॅनालॉग सिग्नल कसे आहेत पहा आता हे आपण मग उद्याच्या लेक्चरला पाहू. आतापर्यंत काय काय पाहिलं फक्त एकदा रिवाइज करते. याच्यामध्ये मॅथमॅटिकल एक्झाम्पल आणि फॉर्म्युले आहे त्यामुळे समजतंय का थोडंफार समजते ते पण सांगत चला. पहिला आपण चॅप्टर पाहतो फिजिकल लेअर हा चॅप्टर आहे तुमचा. तर मग फिजिकल लेअर काय आहे त्यानंतर त्याचे फंक्शन्स काय आहे तर फंक्शन काय रिप्रेझेंटेशन ऑफ बीट्स डेटा रेट सिंक्रोनायझेशन इंटरफेस लाईन कॉन्फिगरेशन टोपोलॉजी आणि ट्रान्समिशन मोड्स. मग आता डेटा पास करताना सेंडर टू रिसीव्हर थ्रू पास करताना वन डिव्हाइस टू अनदर फिजिकल लेअर कडून भेटलेला आपण ट्रान्समिशन मीडियाला देतोय. ट्रान्समिशन मीडिया म्हणजे काय सोर्स कसा आहे गायडेड आहे किंवा अनगायडेड आहे आणि मग आपण रिसिव्हर साइडला देतोय. त्यानंतर आपण अॅनालॉग सिग्नल काय आहे पॉइंट पहिला त्या अगोदर पाहिलं सिग्नल्स काय सिग्नल काय आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा इलेक्ट्रिकल करंट आहे आणि याचा कॅरी कसं करतो वन नेटवर्क टू अनदर. मग याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल. अॅनालॉग सिग्नल कसा येतो कर्व वेव्ह फॉर्मॅट मध्ये. मग अॅनालॉग सिग्नल कंटिन्युअस काय हा काय केला जातो कंटिन्युअस सिग्नल आहे विच वन टाइम व्हॅरी क्वांटिटी रिप्रेझेंट अनदर टाइम बेस व्हेरिएबल. आणि डिजिटल सिग्नल कसा दाखवला जातो स्क्वेअर वेव्ह फॉर्मॅट मध्ये दोन्ही मधला. त्यानंतर आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या होत्या. अॅनालॉग सिग्नल काय केला तर इलेक्ट्रिकल सिग्नल टाइम व्हॅरिंग आहे त्यांना याच्यामध्ये मिनिमम मॅक्सिमम व्हॅल्यू विच इज कशीच असते आयदर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. हा पिरियडिक और नॉन पिरियडिक असतोय. त्यानंतर हा कंटिन्यू अॅनालॉग सिग्नल वर्क कसा होतोय ऑन कंटिन्युअस डेटा. accuracy of analog signal काय असते is not high as compared to digital signal. जे accuracy काय भेटत नाही करेक्ट भेटत नाही पण कशा as compared to digital signal पेक्षा. याच्यामध्ये काय केलं जातंय मेजर नॅचरल और फिजिकल व्हॅल्यू कशा याच्यामध्ये दाखवल्या ती कर्व लाईन ह्या फॉर्मॅट मध्ये. आणि कॅरेक्टरिस्टिक्स डिजिटल सिग्नलच्या काय पहा डिजिटल सिग्नल काय कंटिन्युअस सिग्नल आहे. This type of electronic signal can be proceed transmitted better compared to analog signal. Digital signal versatile आहे widely used आणि याच्यामध्ये accuracy काय आहे better आहे as compared to analog signal. आणि त्यानंतर आपण हेच दोन्ही मधला डिफरन्स पाहिला अॅनालॉग आणि डिजिटल सिग्नल मधला. त्यानंतर पॉइंट पाहिलाय आपण ब्रॉडबँड आणि बेसबँड ट्रान्समिशन काय आहे. ब्रॉडबँड काय म्हणतोय ब्रॉडबँड सिस्टीम यूज मॉड्युलेशन टेक्निक टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ नॉइज इन द एन्व्हायरमेंट. ब्रॉडबँड ट्रान्समिशन एम्प्लॉईज मल्टिपल चॅनल कशा असतात युनिडायरेक्शनल ट्रान्समिशन युजिंग कॉम्बिनेशन ऑफ फेज अँड अँप्लिट्यूड मॉड्युलेशन. आणि बेसबँड मध्ये कोणता असते डिजिटल सिग्नल ट्रान्समिशन ऑफ मीडियम युजिंग वन ऑफ द सिग्नल कोड्स कशाचं NRZ RZ ह्या मँचेस्टर वेव्ह बाय फेज एम कोड ह्या वेळी. मग बेसबँड कोणता फॉलो करतो डिजिटल आणि ब्रॉडबँड कोणता अॅनालॉग. आणि त्यानंतर आपण पॉइंट्स पाहिलेले आहेत. हा त्यानंतर पॉइंट पाहिला आपण अॅनालॉग आणि डिजिटल सिग्नल कन्सेप्ट काय आहे. मग अॅनालॉग
शॉर्ट मध्ये सांगलं तर अॅनालॉग डेटा रेफर कसा करतो इन्फॉर्मेशन दॅट इज कंटिन्युअस. डिजिटल कसा डिस्क्रिएट स्टेट असतात. अॅनालॉग डेटा टेक कंटिन्युअस व्हॅल्यू. डिजिटल डेटा कसा करेल डिस्क्रिएट व्हॅल्यूज असतात. मग इथं डायग्रामॅटिकली पहा कर्व वेव्ह आहे याच्यामध्ये स्क्वेअर वेव्ह आहे डिजिटल मध्ये. त्यानंतर पाहिलं होतं डेटा कम्युनिकेशन कॉमनली यूज कसं होतं पिरियडिक अॅनालॉग सिग्नल आणि नॉन पिरियडिक डिजिटल सिग्नल. पिरियडिक सिग्नल मध्ये आपण साइन वेव्ह टाकताना पीक अँप्लिट्यूड कसा घेतोय त्यानुसार आपण एक्झाम्पल पाहिलं होतं. फ्रिक्वेन्सी आणि पिरियड काय आहे इनव्हर्स आहे इच ऑर्डरला. मग फॉर्म्युला क्रिएट झाला f इक्वल टू 1/t किंवा t इक्वल टू 1/f. मग तुम्हाला एक्झामला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना कोणत्या वेळी येते ते एक्झाम्पल पाहिलं. फॉर एक्झाम्पल काय दिले इथं पॉवर वी यूज ॲट होम हॅज फ्रिक्वेन्सी काय दिली 60 हर्ट्ज. काय दिली आहे होम मध्ये जे पॉवर जो फ्रिक्वेन्सी आहे ती 60 हर्ट्ज आहे. त्यानुसार काय द पिरियड ऑफ दिस साइन वेव्ह कॅन बी डिटरमाइंड. त्यानुसार काय काढायची आहे टाइम काढायचा आहे. मग आपल्याला फॉर्म्युला काय आहे t इक्वल टू 1/f. त्यानुसार आपण कॅल्क्युलेट केलाय. आणि तुम्हाला जर टाइम दिला तर त्यानुसार आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची. मग आता इथं काय दिलं आपल्याला टाइम काढायला सांगितलं होता. अनदर एक एक्झाम्पल आहे पिरियड ऑफ सिग्नल इज 100 मायक्रोसेकंड. टाइम दिला 100 मायक्रोसेकंड आणि डिटरमाइन करायला सांगितलं व्हॉट इज फ्रिक्वेन्सी इन द किलोहर्ट्ज. फ्रिक्वेन्सी काढा. त्यावेळेस फॉर्म्युला वापरला f इक्वल टू 1/t. त्यानंतर आपण ब्रॉडबँड आणि बेसबँड पाहिल्यानंतर बँडविड्थ काय हा पॉइंट पाहिला होता. बँडविड्थ ऑफ कंपोजिट सिग्नल काय आहे डिफरन्स बिटवीन बँडविड्थ काय आहे कशी काढली होती बँडविड्थ ऑफ कंपोजिट सिग्नल काय आहे डिफरन्स बिटवीन हायेस्ट अँड लोएस्ट फ्रिक्वेन्सी इन दॅट सिग्नल. मग काय बँडविड्थ b इक्वल टू fh मायनस f1. fh म्हणजे हायेस्ट f1 म्हणजे लोएस्ट आणि b काय तुमचा बँडविड्थ. मग तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काय दिलं जातं कधी कधी बँडविड्थ दिली जाते हायेस्ट फ्रिक्वेन्सी त्यानुसार तुम्हाला लोएस्ट काढायला येतं. कधी कधी बँडविड्थ काढताना इथं काय दिलं जातं फॉर एक्झाम्पल पेड सिग्नल इज डिकम्पोज इनटू 5 साइन वेव्ह. 5 साइन वेव्ह दिल्या 100 पासून 900 पर्यंत आणि काय डिटरमाइन करायला सांगितली बँडविड्थ. फॉर्म्युला सरळ b इक्वल टू fh मायनस f1 किंवा fl असतो लोएस्टचा. मग काय घेतला fh 900 मायनस 100 त्यानुसार कॅल्क्युलेट केली. डायग्रामॅटिकली इकडे दाखवली आहे पहा. त्यानंतर आता सेकंड जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये काय दिले पहा पिरियड सिग्नल हॅज बँडविड्थ. इथं आपल्याला बँडविड्थच दिली आहे आणि हायेस्ट फ्रिक्वेन्सी दिली. काय काढायला सांगितलंय लोएस्ट फ्रिक्वेन्सी. फॉर्म्युला तोच आहे त्यानुसार व्हॅल्यू टाका आणि आउटपुट येईल. इथपर्यंत पाहिले आपण आता. त्यानंतरचा पॉइंट आहे डिजिटल सिग्नल आणि त्याच्यामध्ये टॉपिक आहे बीट रेट बीट लेंथ डिजिटल सिग्नल कंपोजिट अॅनालॉग सिग्नल. हे आपण उद्याच्या लेक्चरला पाहू.